मॉर्निंग गाईज. सो आज आम्ही चाललो आहे एक ड्रॅगन कॅसल आणि एक एस एम मार्केट नाही काहीतरी रोड आहे तिकडे चाललो आहे. सो आता इकडे वाजलेत किती वाजलेत 9:29. आपल्याकडे ऑलमोस्ट 7 वाजलेत. कन्फर्म करूया 7 आणि आम्ही निघालो आहे एका नवीन गोष्ट एक्सप्लोअर करायला. नंतर एक ठिकाण आहे जे ड्रॅगन कॅसल टाईप काहीतरी आहे, तिकडे पण जाणार आहोत. तर आता बघू, रेडी होऊया फटफट आणि निघूया सटसट. लेट्स गो. खूप टाईम आला टॅक्सी टॅक्सीच मिळत नव्हती, सगळ्या फुल होत्या. सगळ्या संडे ना, सगळे फिरायला निघाले, सगळं फुल आहे. आज जातो आपण सेशन रोडला, जो एक रोड आहे जिथे युजली तिकडे गाड्या असतात, पण सॅटर्डे संडे असं असतं पूर्ण बंद असतं. आणि मग तिकडे काहीच नसतं, तिकडे फक्त सगळं बंद असतं आणि लोक असतात, मजा करत असतात तिकडे. शॉपमध्ये फिरणार सगळं असतं. तर बघू किती टाईम लागतो, मला पण आयडिया नाही किती वेळ लागतो इथून. सो पोचू, बघू काय काय सीन आहे मला दाखवतो. ती बाईक बघा, पाहिली ते लोक यांनी एक्झॉस्ट लावला आहे. एक्झॉस्ट त्या स्कूटरवाल्याने एक्झॉस्ट लावला आहे. अरे डिजर तरी स्कूटर बिटरला एक्झॉस्ट लावून घेत आहे. कुठे नेऊन ठेवलं आहे आपला भारत. आपण ना आपल्याकडे स्कूटर कसे असतात, ॲक्टिवा ॲक्सिस, त्याला काय एक्झॉस्ट लावणार. ह्यांचे एक्झॉस्ट पण ते ॲरॉक्स सारखे यांच्या गाड्या स्कूटर आहे, म्हणजे अशा त्यांचे एक्झॉस्ट पण असे वरती असतात, जस्ट लाईक एक्सपल्स वगैरे. ते लोक त्याला एक्झॉस्ट लावतात मोठे मोठे. भाई खतरनाक आहे. आता आम्ही इथे पोचलो आहे. आता इथून कुठे जायचं आय थिंक हे असं त्यांचं ब्रिज आहे. यांचं ब्रिज मस्त आहे. आपल्याला लोखंडी ब्रिज असतात आणि यांच्या ब्रिजवरती फुलं बिलं असतात. भारी चौकोन एकदा. हा असा असतो, इथे सगळं असे स्टोर्स वगैरे लागले असतात. पोलीसचे कपडे पण भेटेल आणि इकडे पण सगळं लागलेलं आहे. पण इकडे असं असतं की सगळं गाड्या मोस्टली जात नाही, पण आता ह्या गाड्या चालल्या आहेत. आय डोंट नो की सगळा रोड हा बंद असतो आणि फक्त इथे शॉप्स वगैरे असतात खूप सारे आणि लोक इथे फक्त फिरत असतात. इट्स काइंड ऑफ आपला बँड्रा आहे ना, लिकिंग रोडवर तसं टाईपचं असतं. पण आपल्या इकडे गाड्या चालू असतात, इकडे गाड्या नसतात चालू. पण आज चालू आहेत माहीत नाही, मे बी दुपारनंतर किंवा संध्याकाळी इव्हनिंगला ते लोक बंद करतील, पण आता चालू आहेत. हा बेसिकली फिलिपिन्सचा लिंकिंग रोड आहे मला असं वाटतं. तिकडे पण सगळं शॉप्स वगैरे आहेत. सगळे फिरणार आहेत, काय घेता आला तर घेऊ, अदरवाईज तर मजा करू. इथे फ्लॉवरचे शॉप खूप आहेत, कारण इथे लोक खूप प्रेझेंटेबल असणार. लाईक त्यांच्या गर्लफ्रेंड्सला वगैरे द्यायला ते लोक इथे त्याला म्हणजे फ्लॉवर शॉप खूप आहेत. नाही ते काय कधी पण येऊ शकतात, हे फ्लॉवर्स घेतात आणि देतात, तसा सीन आहे. त्या लोकांना असं पॅम्परिंग खूप आवडते पोरींना इकडे. सो म्हणून तुम्हाला जास्त फ्लॉवर शॉप भेटतील इकडे. म्हणजे तुम्ही तिकडे 2 बघितले, इकडे तिकडे 2-3 होते, इकडे 1 आहे. सो असं असतं इकडे. तर बेसिकली इथे हे स्टार्ट होतं 10 वाजता. आपण आलो थोडं लवकर. 10 वाजता हा रोड सगळा बंद होईल आणि फक्त शॉपिंग होईल इकडे. तर पैसा हेच पैसा उडाणे कसे तिथं सीन आहे. तिथं अजून एक कुत्रा त्याला डायपर घालतो. हे लोक रस्त्यावरती शी वगैरे करून देत नाही. नाईस. आता जाऊ, माझ्या मोबाईलसाठी कवर नाही आहे, तर कवर बघायचं आहे. बघू इथे मिळतो आहे का. भाई माझा मोबाईल एवढा रेअर आहे ना, मला ना इंडियामध्ये भारतामध्ये काही कवर मिळालं आहे ना, इकडे कवर मिळते. कवर बघा माझा हळद लागले माझ्या कवरला, एवढा पिवळा झाला. कसा वापरायला आणि खोलून पण ठेवू शकत नाही, कारण तो खूप स्लिपरी आहे. PNB, पण ही पंजाब नॅशनल बँक नाही आहे. अजून एक रूल करायला. आता बघा
इथे जर मी वॉक करतोय ना तर मला ह्याच वेनी वॉक करायचं आहे. मी इकडे जाऊ शकत नाही. ठीक आहे मी नवीन आहे म्हणून मी गेलो, पण मला परत बोललं की नाही मला ह्या साईडनीच वॉक करायचं आहे. ह्या साईडनी वॉक, ह्या साईडनी ह्या लेननी वॉक करू नाही शकत. बिकॉज पुढे पण बघा ते लोक कसे वॉक करतात. राईट साईडनी वॉक करतात, जे इथे सरळ जाणार आणि मागच्या साईडला जाणार लेफ्ट साईडनी वॉक करतात. मग आपल्याकडे आपण कसं पण चालतो वाकडा तिकडा, आपली तीच सवय. मी चाललो वाकडा तिकडा क्रॉस करत नाही. आणि तुम्ही जर झेब्रा क्रॉसिंगवरून चालत असाल, कुठली गाडी आली तर ती तुमच्यासाठी थांबणार. हो, ती गाडी पुढे येणारच नाही. हा ते लोक हॉर्न वाजवणार. हे गेले, गाडी गेली. अजून तुम्ही बघाल की हे लोक जेव्हा वॉक करतात ना, हे लोक कोणी फोन नाही यूज करत आहे. फोनच नाही. आणि इथे आहे फोन यूज करत नका चालताना. हे कोणीही तुम्हाला फोन यूज करताना दिसणार नाही तिथे जेव्हा वॉकिंग करताना. पोलिसांची गाडी बघा. पोलीस पण फुल कडक स्ट्राईकमध्ये जातात ते. हार्ली डेव्हिडसनची गाडी होती, एक नंबर ना, एक नंबर. पोलीस वगैरे पण होतं तिकडे. गाडी आहे एक नंबर. कुठला मॉडेल आयडिया ना, मस्त दिसतं. हो एरॉक्स. आणि हा त्याला त्यांनी लावला आहे तो आफ्टर मार्केट एक्झॉस्ट आहे. इथे अलाव आहे, खूप जण वापरतात आणि पोलीस पण काय बोलत नाही. Say hi. Mandy is going to talk something. Mandy, say. Dad. What is your name? Amanda. You are in which grade? Yes. Show me your teeth. Yeah. So basically हे सगळे पिक्चर फोटो काढतात, माहीत नव्हतं कशाला काढतात. नंतर कळलं की हा लँडमार्क आहे, हा सेशन रोडचा असतो. जेवढे पण लोक इथे येतात हे लोक पिक्चर काढूनच जातात. सो हे लोक खूप प्लेझेंटेबल आहे. लाईक मी जर व्हिडिओ काढतोय काही काढतो ते लोक साईडला होणार आणि मला जागा देणार. नाईस. हा प्रॉपरली सेशन रोडचा लँडमार्क. याचा आपला नाका असतो ना, नाका, तसा हा नाका आहे. सेशन रोडचा नाका सिम्पल आहे, असं नाका. इथे बेसिकली भाज्या मिळतात. इथे बेसिकली भाज्या वगैरे सगळं मिळतं इथे. काइंड ऑफ शॉप. स्नॅक्स आहेत, हे कुकीज, स्वीट्स, परत भाज्या. हे घाबरले आहेत भेंडी सगळ्यांना एवढं बघून. हे काय आहे? तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. आपली बजाज पल्सर ह्याच्यामध्ये सेम आहे ही. ह्याला रोसवर्स काय म्हणतात, काहीतरी बोलतात, पण ही पल्सरसारखीच आहे, पण ह्याला वेगळं काहीतरी बोलतात. इथे तुम्हाला फ्लॉवर्स आहे, त्यानंतर इकडे ते पण झाडं पण मिळतात इकडे. सेशन रोड ॲक्च्युली सगळं इथे मिळतं तुम्हाला जे हवं आहे ते. लाईक शूट्स असतात, क्लॉथिंग असते, फुटवेअर असतात, आणि असं खूप काही गोष्टी असतात. तुम्ही सगळं काही इथून बाय करू शकता. ह्या फ्लॉवरला काय म्हणतात कोणी कमेंटमध्ये सांगा प्लीज, मला पण माहिती आहे काय म्हणतात. इथे ना वातावरण सेम नाही राहत, इथे कंटिन्यू चेंज होत असतं. कारण की मगाशी एवढं ऊन होतं, पूर्ण गरम होत होतं. जर तुम्ही सावलीत गेला तिकडे तर थंड हवा सुटते. आणि जर वरती तुम्ही बघाल, तुम्हाला दाखवतो, काळे ढगा पण दिसते. वरती काळे ढग आहे, त्या साईडला अंधार आहे. आता आम्ही चाललो थोडं लंच करायला, पेटपूजा करायला. कारण की वाजले काय, किती वाजले, 11 वाजले असतील. आपल्या इकडचे आत्ताशी लोक 9 वगैरे वाजले. हे त्यांना खूप आवडते इन्सल्ट करणं, माहीत नाही काय.
इलेक्ट्रिक शॉप. देन इन्सेल हे काइंड ऑफ तुम्ही बोलू शकता आपण जो हे खातो ना काय म्हणतात खेपसा टाईप यांचा हा इन्सेल. गुड टेस्ट कॅफे अँड रेस्टॉरंट. माहीत नाही कसं असेल जेवण, ट्राय करू. खूप जण आलेत रे जेवायला. संडे आज हे म्हणून. जर तुम्ही ते वेटिंगमध्ये असाल ना तुम्हाला असं दिलं जातं, मेन्यू दिला जातो आणि वरती पेपर दिला जातो. मग तिकडे तुम्हाला लिहू शकता तुम्हाला काय पाहिजे आणि मग तसं मग ते लोक बनवताना जेव्हा आपली जागा येते तेव्हा आपल्याकडे रेडी असते ती गोष्ट. इट्स बेटर तसं लिहितात. आपल्या ज्या अवस्था ते आपण लिहू शकतो तिकडे आणि मग आपण डायरेक्ट जाऊन आपल्याकडे फूड रेडी स्टार्टर वगैरे नव्हतं. ते स्टार्टर वगैरे का सीन नसतो ते आय थिंक डायरेक्टलीच घेतात ते लोक. माहीत नाही काय असेल त्यांचं जेवण. ट्राय करतो असं लागतं. फ्राईड राईस मागवलं पाहिजे, जास्त रिस्क नाही घ्यायची. फ्राईड राईस मागवलं खाऊन बघू. अरे इंटरेस्ट झालं ते माशाचे ठेवले ते दिलं आहे की काय खाऊ खायला वगैरे देऊ नका. आता माहीत नाही लोक जसं पाण्यासाठी ठेवले नाही लोक खातात पण यांचा काय नेम नाही. सो आपण आईस्क्रीम मागवलं आहे. Ikaw yan, naka-jacket na kulay white kayo kulay white. साबुदाणा आहे का काय माहीत नाही पण काहीतरी आहे भारी वाटते. टेस्ट करू त्याला. ओके Sabi ka sa mag-on. Ano kung pinakakain mo sa halo-halo? Naubo ka eh. Gusto mo ito? Ito. Nice. Share tayo dito. ते खोबरं आहे. Me. हे टुटी फ्रुटी आणि काहीतरी मस्त लागलं आणि आईस्क्रीम आहे. इथे पण त्या लोकांनी फ्रुट्स वगैरे टाकले. इथे पण फ्रुट्स वगैरे टाकले आणि हे पण अंजी सारखं काहीतरी आहे हे नाहीच ना. आणि आतमध्ये तुम्हाला हे काय चवळी ही ॲक्च्युली चवळी आहे जी गोड लागते. ॲक्च्युली चवळी हे लोक खातात बघा असे सगळं मिक्स करणार त्याचं कालवण करणार आणि मग खाणार. This is how we eat halo-halo. This is a famous Filipino halo-halo. इट्स अ फेमस फिलिपिनो फूड आहे. आईस्क्रीम आहे डेझर्ट हालो हालो. आपल्याकडचं हे हॅलो गुजरातीमध्ये तसं आहे ना. In English, mix. Halo-halo in English, mix. कळलं. सो आपल्याला कळालं आहे याच्यामध्ये काय काय असतं. याच्यामध्ये मका आहे, बटाटा आहे, केळं आहे आणि एक अंडा असतं त्याला ते लोक गोड बनवतात आणि देतात. त्यानंतर त्याच्यामध्ये चवळी आहे आणि हे पण आहे आपलं राजमा पण आहे. राजमा ह्याला लोकांनी भाजी बनवली आहे का आईस्क्रीम मला माहीत नाही पण काहीतरी बनवलं चांगलं लागतं. खोबरं पण आहे खोबरं आणि हे जे गोल गोल तुम्हाला बोललो ना हे गोल गोल साबुदाणा ते साबुदाणा. हे सगळं असं जेवण आहे. हे असं चिकन यांचं व्हेजीस. सो आता खाऊया आणि बघू टेस्ट कशी आहे. पुन्हा संपवलं आहे. बाहेर ती चिकन क्रिस्पी होती ना मला वाटतं स्पायसी असेल. बटर चिकन बोलतात त्याला. बट गोड होतं यार. आणि कसं खाल्लं मला माहिती. डेंजर. इट्स अ व्हेरी मस्त एक्सपिरियन्स आहे हा बाई. आणि हा काकडीचा ज्यूस आहे. काकडीचा ज्यूस चांगला आहे हा. काकडी ज्यूस सगळ्यांना देतात काकडी ज्यूस. सगळ्यांना दिला जे पण येते त्यांना आय थिंक तो वेलकम ड्रिंक टाईप आहे लोकांचा. आणि इथे असं आहे की त्या लोकांना आपण बोलतो आपलं जेवण उरलं की आपण बोलतो की भाई पार्सल करतो. आपलं नाही त्यांना स्वतः सगळं पार्सल करावं लागतं. त्यांना स्वतः सगळं पार्सल करावं लागतं इथे. हे असं दिसतं ना फुल स्पायसी मस्त असेल. गोड आहे गोड. कॅरेमेल आहे कॅरेमेल त्यामध्ये. असे आहे. प्लेसला चाललो आहे. हेवी चर्चला चाललो आहे. या चर्चला चाललो आहे. सो चर्च कसं इकडे
भारी आहे. सो हा व्ह्यू बघा एकदा तुम्ही कसा वाटतोय मला सांगा. फुल अशी डोंगरावरती अशी घरं आहेत, मागे मस्त ढगं आहेत. वा भारी आहे. हे बेसिकली खूप बेटांचं मिळून, जसं आपली मुंबई बनलेली तसं बेटांचं मिळून बनलेली ही कंट्री आहे. ह्याच्या इथे खूप बीचेस आहेत, पण हा पण पार्ट आहे की ह्यांच्या इथे डोंगरं खूप आहेत. डोंगरावरती ही घर आहेत, त्यातला हा सिटी जी डोंगरावरती वसलेली आहे. आणि ह्याच्या प्रत्येक डोंगरावरती एक असं शहर. आता आपलं कसं मुंबई, दादर, घाटकोपर टाईप आहे, तशा टाईपचं हे असं वेगवेगळं ह्यांचं सिटी एक वसलेली आहे, एक त्या राज्यामध्ये बोलू शकता तुम्ही. The one by this one. Give me one. Let's go, Yana. I also tried 3 times. Okay, go. One more last. लय पैसे घालवते मी. समोर बघा काय भारी दिसतंय. माहित आहे तुम्हाला दिसतंय की नाही 360 मध्ये ना, लय भारी दिसतंय. हे वरून अजून भारी दिसतं. भाषा आहे रे. बेसिकली चायनीज टेम्पल आहे. चायना ड्रॅगन कॅसलला म्हणतात. चायनीज आहे इथे सगळं इथे लिहिलं पण चायनीजमध्ये. खूप मस्त प्लेस आहे. जेवढे वरती जावाल अजून चांगले व्ह्यू तुम्हाला दिसेल इकडे. पण आता इथे मला वाटलं इथे असेल जायला जागा, पण नाही आहे. सो ऑथोराईजपासून मी विचार केला वरती जाऊन तुम्हाला अजून काहीतरी दाखवू दे मिळते का, पण ठीक आहे. नाही, आता आपल्याला खाली उतरावं लागेल. आय थिंक तिकडे विल गो काय करू तिकडे काय दिसतं. इथे तुम्ही जिथे पण जावाल तुम्हाला फक्त आणि फक्त मस्त व्ह्यू दिसतील. कुठेही जावा तर फक्त व्ह्यू तुम्हाला दिसणार. बरं ते माउंटन असू दे काय असू. हो इथेच बेल आहे. सो इथे एक मोठी बेल आहे बघू शकता इथे. आणि इकडून हा व्ह्यू दिसतो इकडचा. सगळं चायनीजमध्ये लिहिलेलं आहे. खूप मस्त प्लेस आहे यार. खूप मस्त मेंटेन केली आहे. जाम भारी. एक तुम्ही जिथे इथे जावाल ना तिकडे तुम्हाला वाटतं इथे फोटो काढावा. अरे इथे फोटो काढावा अशी प्लेस आहे इकडे. चला ही प्लेस एक्सप्लोर झाले, पण पुढच्या प्लेसकडे जाऊया.